नमस्कार यूट्यूब फॅमिली मित्रांनो आणि मैत्रिणींनो, प्रेमाची दुनिया या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. इथे प्रत्येक कथा तुमच्या मनाला स्पर्श करेल आणि विचार करायला लावेल, कधीकधी तुमच्या चेहऱ्यावर हसू देखील आणेल. चला तर मग वेळ न दवडता सुरुवात करूया आपल्याच्या सुंदर भागाला. कथेच्या संगतीत प्रेमाची दुनियासोबत वळूया आपल्या आजच्या भागाकडे. त्या प्रतिमांमध्ये स्पष्ट एडिटिंग आणि फोटो मॅन्युप्युलेशन करण्यात आलं होतं. मूळ छायाचित्र आणि दाखवलेली छायाचित्रे वेगळी होती. क्षणातच हॉलमध्ये गोंधळ उडतो आणि सर्वजण कुजबुजू लागतात. म्हणजे हे सर्व रियांशला बदनाम करण्यासाठी केलं होतं. कियारा अवाक होऊन स्क्रीनकडे पाहत होती. त्यानंतर रियांश स्टेजवर येतो. त्याचा आवाज शांत पण ठाम होता. तो म्हणतो, मी फक्त सत्य समोर आणायला आलो आहे. स्क्रीनवर पुढे काही आर्थिक व्यवहारांची बनावट कागदपत्रे आणि राठोड समूहाच्या बेकायदेशीर व्यवहारांचे पुरावे दिसू लागतात. लोकांचा विश्वास जिंकून त्यांचा गैरफायदा घेणे, खोट्या आश्वासनांनी त्यांना जाळ्यात ओढणे आणि सत्तेचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी करून घेणे, हेच विक्रम राठोड आणि त्यांच्या परिवाराचं खरं रूप आहे. त्या स्क्रीनवर कियांची अय्याशी, कियाराचे वेगवेगळ्या लोकांसोबतचे फोटो आणि इशिताचेही काही असे व्हिडिओ होते ज्याने संपूर्ण हॉल स्तब्ध झाला होता. राठोड परिवारातील सदस्य एकमेकांकडे पाहू लागतात, पण त्यांच्याकडे कोणतंही उत्तर नव्हतं. रियांश शांतपणे म्हणतो, संपत्ती, सत्ता आणि प्रतिष्ठा मिळवणं सोपं असतं, पण विश्वास गमावला की सगळं संपतं. तुम्ही फक्त विश्वास ठेवणाऱ्यांचा विश्वासघात केला. आयुष्यात फक्त विश्वासघातच केलाय. म्हणूनच आज तुम्ही इथे उभे आहात. कियारा आणि राठोड परिवार मान खाली घालून उभे होते. आज राठोड परिवाराच्या खोट्या प्रतिमेचा मुखवटा सर्वांसमोर उतरला होता. इतक्यात पोलीस तेथे येतात आणि त्या चौघांनाही अरेस्ट करतात. ते त्यांना घेऊन जातात. त्यानंतर रियांश म्हणतो, ही पार्टी माझ्या प्रोजेक्टच्या यशस्वी झाली यासाठी आहे. त्यामुळे मी या कंपनीत काम करणाऱ्या सर्व स्टाफचं अगदी मनापासून आभार मानतो आणि लवकरच सर्वांना त्यांच्या कामासाठी योग्य बक्षीस मिळेल असं आश्वासन देखील देतो. तो म्हणतो, आज मी तुम्हा सर्वांसमोर अजून एक गोष्ट आणणार आहे. एक अशी व्यक्ती जिच्यामुळे मला आयुष्यात जगण्याची आणि प्रेमात पडण्याची उमेद मिळाली. सर्वजण फक्त थक्क होते, कारण त्यांना एका धक्क्यातून सावरणं झालं नव्हतं. तोच हा दुसरा धक्का. मानवीला राठोड परिवाराचं सत्य समजलं होतं आणि तीच रियांशची फॅमिली असल्याचं देखील तिला जाणवलं होतं. त्यामुळे तिला खूप मोठा धक्का बसला होता. ती त्यातून सावरण्याचा प्रयत्न करत होती. तोच रियांश म्हणतो, एव्हरीवन, लेट्स मीट माय लव्ह. असं म्हणून तो मानवीजवळ जातो आणि तिचा हात आपल्या हातात घेतो. मानवी थोडी आश्चर्यचकित होते. रियांशच्या चेहऱ्यावर एक हलकंसं स्मित उमटतं. तो म्हणतो, ही आहे मानवी, माझी ताकद, माझा आधार, माझं कुटुंब. हॉलमधील सर्वजण मानवीकडे पाहू लागतात. तो पुढे म्हणतो, आज सर्वांसमोर मला अभिमानाने सांगायचं आहे की मानवी फक्त माझी साथीदार नाही. त्यानंतर तो काही क्षण थांबतो आणि म्हणतो, तर ती माझी पत्नी आहे. क्षणभर संपूर्ण हॉल स्तब्ध होतो आणि पुढच्याच क्षणी प्रचंड टाळ्यांचा कडकडाट सुरू होतो. मानवीच्या डोळ्यात आश्चर्य आणि आनंदाचे अश्रू दाटून येतात. रियांश तिच्याकडे प्रेमाने पाहतो आणि पुन्हा सर्वांकडे वळतो. तो म्हणतो, मला एक आणखी महत्त्वाची घोषणा करायची आहे. मोठ्या स्क्रीनवर सक्सेना कंपनीचा लोगो झळकतो. गेल्या अनेक महिन्यांपासून मानवीने तिची बुद्धिमत्ता, नेतृत्व क्षमता आणि प्रामाणिकपणा सिद्ध केला आहे. तिने केवळ कंपनीसाठीच नाही तर प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी एक आदर्श निर्माण केला आहे. सर्वजण खूपच उत्सुकतेने ऐकत होते. आजपासून मानवी सक्सेना ग्रुप अँड कंपनीची नवीन व्हाईस प्रेसिडेंट म्हणून नियुक्त करण्यात येते. हॉलमध्ये पुन्हा एकदा टाळ्यांचा कडकडाट घुमतो आणि स्क्रीनवर मोठ्या अक्षरात झळकतं, कॉंग्रॅच्युलेशन्स मिसेस मानवी सक्सेना, व्हाईस प्रेसिडेंट. मानवी अवाक होऊन रियांशकडे पाहत होती. रियांश म्हणतो, काही सरप्राईज खास लोकांसाठीच राखून ठेवली जातात. मग
कसं वाटलं सरप्राईज? मानवी भावूक होते आणि त्याला मिठी मारते. सगळ्या हॉलमध्ये फक्त टाळ्यांचा आवाज घुमत होता. त्या क्षणी मानवीला केवळ एक पद नाही तर तिच्या कष्टाची, प्रामाणिकपणाची आणि क्षमतेची सर्वात मोठी दाद मिळाली होती. काही वेळाने ती शांत होते आणि त्याच्या मिठीतून बाजूला होते. ती रियांशकडे पाहते. त्याच्या डोळ्यात तिच्यासाठी प्रेम आणि आनंद स्पष्ट दिसत होता. त्याचवेळी संगीत चालू होतं. तो मानवीसमोर हात पुढे करतो आणि म्हणतो, मिसेस सक्सेना, मला तुमच्यासोबत डान्स करायचा आहे, प्लीज. मानवी हसली आणि त्याच्या हातात हात देऊन दोघेही डान्स फ्लोअरवरती आले. संथ संगीताच्या तालावर ते एकमेकांच्या जवळ येऊन नाचू लागले. त्या क्षणी त्यांच्यासाठी बाकीचं जग थांबलं होतं. डान्स झाल्यावर रियांशने तिच्या कपाळावर हलकंसं चुंबन घेतलं आणि सगळेच पार्टी एन्जॉय करू लागले. काही वेळाने दोघेही पार्टीतून निघतात. मानवी आणि रियांश आश्रमाकडे जायला निघाले होते. साधारण 40 मिनिटांनी ते आश्रमात पोहोचतात. सगळीकडे अंधार पसरू लागला होता. मानवी कार थांबताच आश्रमात धावत जाते आणि उषाजींना मिठी मारते. उषाजी आणि आश्रमातील सर्वजण त्या दोघांना पाहून खूप खुश होतात. मानवी उषाजींना मनीषाजींविषयी विचारते. तेव्हा उषाजी म्हणतात, काही दिवसांपासून त्यांची तब्येत बरी नव्हती आणि काही वेळापूर्वी आम्ही बातम्या पाहत असताना राठोड कुटुंबाच्या अरेस्टची आणि त्यांच्या बँकरप्ट होण्याची न्यूज पाहत असताना अचानक त्यांची तब्येत आणखी बिघडली. त्यांना अस्वस्थ वाटू लागलं आणि त्या बेशुद्ध झाल्या. हे ऐकताच मानवी घाबरते आणि धावतच त्यांच्या रूमकडे जाते. त्या शांतपणे बेडवर पडल्या होत्या. मानवी त्यांच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवते आणि म्हणते, ताई, मला तुमचं भूतकाळ ठाऊक नाही, पण मी तो शोधण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. जर तुमच्यासोबत कोणी काही चुकीचं केलं असेल तर त्याला त्याच्या गुन्ह्यांची शिक्षा मी नक्की देईन. एवढं बोलून ती त्यांना व्यवस्थित पांघरून घालते आणि बाहेर येते. मानवी सर्वांपाशी येते. रियांशला तिचे डोळे पाणावल्याचं जाणवत होतं. मानवी मनोजजींना म्हणते, काका, इथे एक व्यक्ती आले होते का, रमेशजी नावाचे? त्यावर मनोज नकार देतात. आता मात्र मानवीला प्रश्न पडला होता की ते इथे का आले नाहीत. रियांश प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे पाहत होता, पण ती मात्र तिच्याच विचारांमध्ये हरवली होती. अचानक मानवीला हॉस्पिटलची फाईल आठवते आणि ती म्हणते, मावशी, ताईंची ती पिशवी कुठे आहे? त्यावर उषाजी तिला सांगतात. मानवी पटकन उठते आणि ती पिशवी शोधते. त्यानंतर ती पिशवी उघडून त्यातील फाईल बाहेर काढते. ती फाईलवर तारीख पाहते. ती 5 वर्षांपूर्वीचीच होती. त्या फाईलवरची माहिती ही पूर्णपणे रमेशजींच्या वर्णनाशी मेळ खात होती. आता मानवीच्या डोक्यात एक नवीन वादळ उठलं होतं. रियांश आणि मनीषाजी खरंच आई आणि मुलगा असतील? पण रियांशची आई तर ते 7 वर्षांचे असतानाच मृत्यू पावल्याचं त्यांनी सांगितलं होतं. आता हा गुंता कसा सोडवावा हेच तिला कळत नव्हतं. ती पुन्हा फाईल पिशवीत ठेवते आणि पिशवी आहे त्या जागी ठेवून देते. तिला हा प्रश्न सतावत होता की रमेशजी आश्रमात का आले नाहीत? ते ठीक असतील ना, की यामागे काही दुसरं कारण होतं? मानवी विचार करतच पुन्हा सर्वांपाशी येते. सर्वांची नजर तिच्यावरच होती, पण ती मात्र स्वतःच्या विचारचक्रात एवढी गुंतली होती की तिला काहीच कळत नव्हतं. रियांश तिच्या जवळ जातो आणि तिला भानावर आणतो. तो म्हणतो, जान, काय झालं आहे? मी आल्यापासून पाहतोय तू कुठेतरी हरवली आहेस. काही प्रॉब्लेम आहे का? असेल तर तू मला सांग, मी तो सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो. तो पुढे काही बोलण्याआधीच मानवी म्हणते, असं काही नाही, मी ठीक आहे आणि काही प्रॉब्लेम असता तर मी तुम्हाला नक्की सांगितलं असतं. त्यानंतर उषाजी म्हणतात, मनूबाळा, खूपच रात्र झाली आहे. तुम्ही दोघेही जेवण करूनच जा. मानवी आणि रियांश दोघेही होकार देतात. उषाजी आणि मानवी जेवणाची प्लेट्स आणि जेवण बाहेर आणतात आणि टेबलवर लावतात. ते सर्वजण जेवायला बसणार इतक्यात बाहेरून भांडणाचा आवाज येऊ लागतो. यश एका मुलीसोबत भांडत होता, कारण त्या मुलीने त्याच्या बॉसच्या कारला अपशब्द वापरले होते. म्हणून ते दोघे इतक्या मोठमोठ्याने भांडत होते की सर्वजण त्यांच्या आवाजाने बाहेर येतात. ती मुलगी यशला म्हणते, हे बघा, हा आमचा आश्रम आहे, कोणतं मोठं हॉटेल नाही जिथे तुम्ही या गाड्या पार्क केल्या आहेत.
तुम्ही आत जाण्याचा पूर्ण रस्ता अडवला आहे आणि वरून दादागिरी करताय की गाडीला काही बोलायचं नाही. त्या मुलीचा आवाज मानवी ओळखते आणि पुढे जाऊन मोठ्याने म्हणते, तनू. तनू हे नाव ऐकताच ती मुलगी शांत होते आणि दोघेही धावत जाऊन एकमेकींना घट्ट मिठी मारतात. त्यानंतर आश्रमातील सर्व मुले तिला मिठी मारत म्हणतात, तनू दीदी, आम्ही कधीपासून तुझी वाट पाहतोय आणि तू आत्ता येतेस. त्यावर तनू म्हणते, सॉरी, पण काम होतं ना, मग मी ते अर्धवट सोडून कशी येणार. तनू उषाजी आणि मनोजीचा आशीर्वाद घेते आणि म्हणते, मावशी, काका, तुम्ही कसे आहात. ते दोघेही तिला आशीर्वाद देतात आणि छान असं म्हणतात. तनू म्हणते, आश्रम तर एखाद्या 5 स्टार हॉटेलसारखाच दिसतोय, पण हे सगळं झालं कसं. त्यावर मानवी म्हणते, काय गं, 1 महिना म्हणून 6 महिने गेलीस आणि आता प्रश्न कसले करतेस. तर मित्रांनो, जाणून घेऊया तनूबद्दल. तनू ही साधारण मानवीच्याच वयाची होती. दोघीही अनाथ आणि आश्रमातच त्यांची भेट झाली होती. त्यांच्यात छान अशी मैत्री देखील झाली होती. ती मैत्री इतकी घट्ट होती की दोघीही अगदी बहिणींसारख्याच राहायच्या. एकत्र खाणं, राहणं आणि एकमेकींसोबत सगळ्या गोष्टी शेअर करणं. काही महिन्यांपूर्वी ती एका कंपनीच्या माध्यमातून 1 महिन्याच्या ट्रेनिंगसाठी म्हणून दिल्लीबाहेर गेली होती. पण तिची ती ट्रेनिंग 6 महिने लांबली आणि आता 6 महिन्यांनी ती पुन्हा दिल्लीत आश्रमात परतली होती. ती म्हणते, सॉरी यार, तुला तर माहीत आहे जान, तुझ्यासाठी मी काहीही करू शकते. त्यानंतर तन्वी आणि मानवी एकत्रच म्हणतात, तनू मनूची यारी पडे सगळ्यांवर भारी, असं म्हणून त्या दोघी पुन्हा एकमेकींना घट्ट मिठी मारतात. त्यानंतर तिचं लक्ष रियांशकडे जातं. ती त्याला केसापासून पायापर्यंत पाहते आणि म्हणते, हे कोण. त्यावर आश्रमातील मुले एकत्रच ओरडतात, जीजू. जीजू हे ऐकताच तनू मानवीकडे पाहते आणि जणू डोळ्यांनीच तिला विचारत होती, हे खरं आहे का. मानवी ही डोळ्यांनीच होकार देते. ती रियांशसमोर उभी राहते आणि हात पुढे करून म्हणते, हॅलो जीजू, मी तनू, तुमची साली. तुम्हाला जर माझ्या जानने त्रास दिला तर तुम्ही मला फोन करा. रियांश हलकं हसतो आणि म्हणतो, पण माझी जान मला अजिबात त्रास देत नाही. तनूला थोडा राग येतो, कारण आजपर्यंत फक्त तीच मानवीला जान म्हणायची. मानवी तनूकडे येऊन म्हणते, पण तू अचानक कशी आलीस. तू गेल्यापासून तुझा फोन बंद होता. त्यावर तनू म्हणते, माझा फोन चोरीला गेला होता, त्यामुळे सगळे नंबरही गेले. मी कालच नवीन फोन घेतला आहे आणि आज आश्रमात आले. ती यशकडे पाहत म्हणते, मी खूप आनंदात इथे आले, पण या नमुन्याने माझा मूड खराब केला. यश पुढे येत म्हणतो, हॅलो, नमुना काय. गाड्या एका बाजूला आहेत आणि तुम्ही काही म्हैस आहात का, ज्यामुळे तुम्हाला आज जाता येत नव्हतं. हे ऐकून तनू अजूनच चिडते, पण मानवी मध्ये पडते आणि त्या दोघांना थांबवते. ती यशची ओळख करून देते आणि त्याला पण जेवायला येण्याचा आदेश देते. तो देखील यस मॅम असं म्हणून आत येतो. त्यानंतर सर्वजण एकत्र बसून जेवणाचा आनंद घेतात. तनू आणि मनूच्या गप्पा चांगल्याच रंगल्या होत्या. दोघी मैत्रिणी खूप दिवसांनी भेटल्या होत्या, त्यामुळे या दिवसात त्यांच्या आयुष्यात काय काय घडलं याविषयी त्या एकमेकींना सांगत होत्या. इकडे त्यांचं जेवण सुरू असताना आश्रमाच्या पाठीमागून काही व्यक्ती भिंत ओलांडून आश्रमात घुसतात. जेवण झाल्यावर रियांशचा फोन वाजतो, त्यामुळे तो स्विमिंग पूलच्या दिशेला जाऊन फोन उचलतो. मनीषाजींना अचानक अस्वस्थ वाटू लागतं आणि त्या त्यांच्या रूममधून बाहेर येतात. त्या स्विमिंग पूलच्या दिशेने जाऊ लागतात. जेव्हाही त्यांना अस्वस्थ वाटायचं तेव्हा त्या पाण्यात पाय सोडून थंड हवेचा अनुभव घ्यायच्या, ज्यामुळे त्यांच्या मनाला शांत वाटायचं. त्या जात असताना पण त्यांच्या मनात एक वेगळीच भीती होती. इकडे रियांश फोनवर बोलण्यात दंग होता. ते लोक रियांशला पाहताच एकमेकांना इशारा करतात. त्यातील एक जण चाकू काढतो आणि त्याच्या दिशेने धावतो. रियांश मात्र मागे चाललेल्या हालचालींपासून अनभिज्ञ होता. तो व्यक्ती त्याच्यावर हल्ला करणार इतक्यात मनीषाजी मध्ये येतात आणि मोठ्याने ओरडतात, बेटा सांभाळून. त्या रियांशला पुढे ढकलतात आणि चाकूचा वार स्वतःवर झेलतात. त्यांच्या आवाजाने सर्वजण सावध होतात आणि स्विमिंग पूलच्या दिशेने धावतात. रियांश मागे वळतो आणि त्या गुंडांचा प्रतिकार करू लागतो.
तोच यश आणि रियांशचे बॉडीगार्ड तिथे येतात. ते त्या सर्वांना पकडतात. आश्रमातील इतर लोकही तिथे पोहोचले होते. मानवी मनीषाजींना पाहताच त्यांच्याकडे धावते आणि त्यांची मान उचलून त्यांना उठवण्याचा प्रयत्न करू लागते. अचानक तिचं लक्ष त्यांच्या पाठीकडे जातं. तिथे चाकू लागला होता आणि खूपच रक्त येत होतं. ती घाबरते आणि तनूला डॉक्टरांना फोन कर असं सांगते. ती यशच्या मदतीने मनीषाजींना उचलून त्यांच्या रूममध्ये आणते. रियांश बॉडीगार्ड्सना काहीतरी आदेश देतो आणि सुमितला फोन करून आश्रमासाठी 4ही बाजूंनी सिक्युरिटीची व्यवस्था कर असं सांगतो. तर मित्रांनो, आपला आजचा भाग इथे संपत आहे. हा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. त्याचबरोबर आपल्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब देखील करा. भेटूया पुढच्या भागात. बाय बाय.